मंडळी, आजकाल सगळ्यांच्याच हातात मोबाईल आहेत. मोबाईल शिवाय आता कोणतीच कामे होत नाहीत. सगळे जग आता मोबाईल नावाच्या एका छोट्या यंत्रामध्ये गुरफटून गेलंय, ज्यावरून तुम्ही कोणतंही काम अगदी लिलया करू शकता. मुळात मोबाईलचा शोध लागल्यानंतर त्यात बरेच बदल झाले. मात्र मंडळी, या मोबाईलमध्ये असणारे सॉफ्टवेअर, ज्याला आपण अँड्रॉइड म्हणतो, ते अँड्रॉइड सिस्टीम बनल्यानंतर पूर्ण मोबाईल क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली. यात अँड्रॉइडमुळे मोबाईल कंपन्यांना खूप मोठा आधार मिळाला. जो शिकलाय तोही वापरतोय व जो नाही शिकला तोही आज मोबाईल वापरतोय. यामागचं सहज सोपं गणित अँड्रॉइडच्या मेकर्सनी कसं काय साधलं, याचं कौतुक आजही अनेकांना आहे. आणि फक्त मोबाईलच नव्हे, तर आता टीव्ही, घड्याळे व गेमिंग कन्सोल व डिजिटल म्हणून जेवढं शक्य असेल तिथं अँड्रॉइड आज वापरलं जातंय. मात्र हे जे अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती कोणी बनवली, कशी बनवली, त्याचं कारण काय होतं आणि आज जगातील जवळपास 85% लोकांच्या मोबाईलमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम कशी काय पोहोचली, या सिस्टीममुळे जगातील लोक वायफाय कसे वापरायला लागले, मॅप्सच्या ऑप्शन्सनी लोकांना कशी मदत केली, हे आणि बरंच काही यावर सविस्तर आज आपण माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, 2002-2003चा तो काळ. लोकांच्या हातात नुकतेच मोबाईल येऊ लागले होते. भले ते तेव्हा महाग होते, पण मोबाईलला तेव्हा बटन्स असायचे, त्यामुळे त्याच्यात प्रत्येक कंपनीची स्वतःची अशी एक ऑपरेटिंग सिस्टीम असायची. मात्र 2003 साली 4 लोकांनी मिळून एका प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली. अँडी रुबिन, रिच मिनर, निक सियर आणि ख्रिस व्हाईट हे ते 4 लोक एका ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करत होते. एक अशी ऑपरेटिंग सिस्टीम ज्याने लोकांचा मोबाईल वापरण्याचा वेळ अधिक सहज होईल आणि त्याहून महत्वाचं की अनेक नवनव्या गोष्टी या सिस्टीम मार्फत मोबाईलमध्ये वापरता येतील, यावर त्यांनी काम चालू केलं. मात्र मोबाईलसाठी ऑपरेटिंग सिस्टीम बनवण्याआधी या 4 जणांचा प्लॅन मोबाईलसाठी नव्हताच, तर तो होता डिजिटल कॅमेरासाठी. कॅमेरामध्ये एक ऑपरेटिंग सिस्टीम असावी असं त्यांना वाटत होतं आणि याच प्लॅनवर त्यांनी इन्व्हेस्टर्सकडून पैसेही घेतले होते. मात्र 5-7 महिन्यांनी त्यांना असं वाटलं की कॅमेराचे मार्केट हे फारसे नसेल, म्हणून त्यांनी विचार केला की हीच सिस्टीम आपण मोबाईलसाठी आता बनवूयात आणि त्यांनी त्यावर काम करायला चालू केलं. मात्र मोबाईलमध्ये ही ऑपरेटिंग सिस्टीम बनवत असताना त्यांना इन्व्हेस्टर्स मिळणार, यासाठी त्यांचे नुकसानही झालं. मात्र शेवटी अँडी रुबिन यांनी आपल्या एका मित्राकडून $10,000 हे उधार घेतले व त्यानंतर काम चालू झालं. आणि हे सगळं काम चालू असताना या 4 जणांच्या कंपनीकडे एक दुसऱ्या कंपनीचं लक्ष गेलं. मंडळी, ती कंपनी होती गुगल. गुगल या अँड्रॉइड सिस्टीमवर लक्ष ठेवून होती व एक दिवस या गुगलने चौघांना ऑफर दिली आणि या चौघांनी त्यांची कंपनी $50 मिलियन 2005 साली विकली. यापुढे अँडी रुबिन, रिच मिनर व ख्रिस व्हाईट यांनी पुढे गुगल जॉईन केलं. यानंतर 2007 साली हे अँड्रॉइडचे ऑपरेटिंग सिस्टीम टेस्टिंगसाठी ट्राय केलं गेलं होतं. या टेस्टिंग केलेल्या लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला. ही 2007 साली लिनक्स कर्नेलवर आधारित असलेली ही सिस्टीम होती. मात्र तेव्हा मार्केटमध्ये असलेला नोकिया व मायक्रोसॉफ्ट हे अँड्रॉइडच्या पुढचं सर्वात मोठं टेन्शन होतं, कारण या कंपन्यांचं स्वतःचं असं ऑपरेटिंग सिस्टीम होतं. त्यामुळे या कंपन्या अँड्रॉइडला हलक्यात घेत होत्या. याच्यातच ऍपलने आपला पहिला टच स्क्रीन फोन हा लॉन्च केला होता. त्यामुळे अँड्रॉइडने HTC सोबत 2008 साली आपला पहिलाच फोन अँड्रॉइडच्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या आधारावर घेत बनवला होता. हा फोन तेव्हा फक्त अमेरिकेतच लॉन्च झाला होता. मात्र तिथल्या यशानंतर AOS म्हणजेच अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमला जगभरातून मोठं डिमांड आलं आणि अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमने जगभरातील कितीतरी मोबाईलमध्ये धुमाकूळ घातला. 2009 सालच्या एका रिसर्चमधून असं समजतंय की अँड्रॉइडचा जगभरात 2.8% मार्केटमध्ये शेअर होता आणि जो 2011 पर्यंत तब्बल 52% इतका झाला. यानंतर मात्र अब्जावधी लोक अँड्रॉइड वापरायला लागले होते. यामुळे बाकी कंपन्यांच्या सिस्टीम अँड्रॉइड पुढे एकदम शांतच झाल्या. याच्यात अँड्रॉइडने टक्कर दिली ती iOSला व मायक्रोसॉफ्टला. सहजसोपी वापरण्यायोग्य सिस्टीम तसेच किचकटपणा कमी असल्याने अनेक शिकलेल्या व न शिकलेल्या लोकांना आज मोबाईल वापरायला येतोय. त्याचं कारण हा फक्त अँड्रॉइड आहे. आणि मंडळी, अँड्रॉइडचा लोगो जो तुम्ही पाहत असता तो लोगो एका महिलेने बनवलाय. तिचं नाव आहे इरियाना ब्लोक. आज याच लोगोमुळे सुद्धा अँड्रॉइड ओळखलं जातं. मंडळी, हा झाला अँड्रॉइडचा एक प्रवास. मात्र अँड्रॉइडने मंडळी तुमचं लाईफ किती इझी केलंय हे जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही म्हणाल, राव ऑपरेटिंग सिस्टीम काय काय करू शकते ना, तर मग ऐका. मंडळी, अँड्रॉइडचे अपडेट्स तुम्हाला येत असतात हे तर तुम्हाला माहित असेलच. आणि त्यातल्या प्रत्येक सॉफ्टवेअरचं नाव हे एका गोड पदार्थाचं असतं, जसं की कप केक, किटकॅट, जेलीबीन, मार्शमेलो वगैरे वगैरे. मात्र या प्रत्येक अपडेट्समध्ये अनेक नव्या गोष्टी ऍड केल्या गेल्यात. त्यामध्ये इक्लेअर नावाचं एक अँड्रॉइड अपडेट होतं. त्याच्यात लाईव्ह मॅप नेव्हिगेशनचा ऑप्शन आला होता, ज्याचा आज तुम्हाला फायदा होतोय. त्यानंतर टाईप न करता फक्त बोलून टेक्स्ट टू स्पीचचा ऑप्शनही याच अपडेटमध्ये आलेला, जो आज प्रसिद्ध आहे. यानंतर जे आज तुम्ही वायफाय हॉटस्पॉट सपोर्ट ऑप्शन जो वापरताय तो या पुढच्या प्रोव्ह्यू अपडेटमध्ये आला होता. यानंतरचे अपडेट्स टॅबलेटसाठी होते,
मात्र मेन अपडेट्स यायला आता सुरुवात झाली होती। यानंतर आईस्क्रीम सँडविच अपडेट्समध्ये फेस अनलॉकिंगचा ऑप्शन ही आला होता। यानंतर किटकॅट नावाचा जो अपडेट आला मंडळी, त्याचा सर्वात मोठा फायदा हा झाला की 512 MB रॅम असलेले मोबाईलवर ही ॲप सगळं चालू शकत होते। यानंतर लॉलीपॉप अपडेट आले व त्यानंतर मार्शमेलो नावाचे अपडेट आलं। मंडळी यात आज तुम्ही जे मोबाईलच्या मागे बोट ठेवून ज्याला फिंगरप्रिंट सेन्सर आला तो याच अपडेटमध्ये आला होता। त्यात सी केबल चार्जिंगचा ऑप्शन आला। यानंतर मात्र अँड्रॉइड अपडेट्सने सिक्युरिटी, मोठे स्क्रीनवाली मोबाईल व बाकी बऱ्याच गोष्टी आज तुम्हाला मोबाईल वापरताना ज्या सोप्या होतात त्या आजपर्यंतच्या सगळ्या अपडेट्समध्ये आलेल्या आहेत। आज तुम्ही प्ले स्टोअर मधून जे ऍप्स डाउनलोड करता त्यामागे सुद्धा अँड्रॉइडच आहे। मंडळी गोष्ट इतक्यावर थांबत नाही। अँड्रॉइड हे 100हून अधिक भाषेत काम करते, त्यातच 190 देशांपेक्षा जास्त देशात याचा उपयोग होतोय। आज अँड्रॉइडचा उपयोग मोबाईलसह टीव्ही, घड्याळ, टॅबलेटमध्ये केला जातोय, ज्यामुळे या गोष्टी सुद्धा वापरणं सोपं झालेलं आहे। त्यातच अँड्रॉइड ही एक ओपन सोर्स सिस्टीम आहे, ज्याचा अर्थ असा आहे की डेव्हलपर्स आपल्या टेक्निकनुसार कोड सुधारू शकतात। याच्यात मंडळी ऍपल सारखी कंपनी स्वतःची सिस्टीम वापरते, मात्र ती मर्यादित आहे। पण ओपन सोर्स सिस्टीममुळे अँड्रॉइडने वातावरण फुल टाईट केलेलं आहे। अँडी रुबिन यांनी 2003 साली ही ऑपरेटिंग सिस्टीम आणली होती, त्यावर आज अँड्रॉइड गरजेच्या सर्व डिजिटल गोष्टीत पोहोचलेले आहे। आज भलेही ही सिस्टीम गुगलच्या ताब्यात असेल, मात्र अँडी रुबिन व त्यांची टीम यांनी यावर केलेलं काम हे आज जगातील अब्जावधी लोकांच्या फायद्याचं ठरत आहे। तंत्रज्ञानात कितीतरी नव्या गोष्टींचे अपडेट्स येत असताना अँड्रॉइडमुळे लोक आज मोबाईल सहजपणे हाताळतायत। मंडळी जगातील कोणतेही शोध असोत त्याचा मानवासाठी झालेला उपयोग हा कालातीत आहे, मात्र अँड्रॉइडमुळे काय साध्य झालं असेल तर ते सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांना हा मोबाईल सहज सोपं यंत्र वाटतोय आणि हेच अँडी रॉनिन यांचं यश आहे। बाकी तुम्हाला अँड्रॉइड बद्दलची माहिती कशी वाटली, तुमचं यावर मत काय, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। यासोबतच विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करा। धन्यवाद।